मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, नमस्कार. मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये. तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मंत्री माझी लाडकी बहीण योजना याची ई-KYC कशी करायची याची फुल प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला क्रोममध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-KYC हे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. हे टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली नंबरचे जे ऑप्शन आहे ई-KYC महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप ओपन होईल. या पॉपअपमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅप्चा हा जसाच्या तसा टाकायचा आहे आणि ही आधार प्रमाणीसाठी संमती तुम्हाला वाचून घेऊन मी सहमत आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करा या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पॉपअप या ठिकाणी ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा तुमच्या पतीचे या ठिकाणी आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुमचे लग्न झाले असेल तर पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. जर नसेल झाले तर तुम्हाला वडिलाचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी एक कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला खाली परत एक आधार प्रमाणीकरणासाठी संमती या ठिकाणी द्यायची आहे. संमती एकदा वाचून घ्या. तर नंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्यावर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पॉपअप या ठिकाणी ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी दिसेल. त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग या ठिकाणी तुमचा निवडायचा आहे. जो काही तुमचा जात प्रवर्ग असेल तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित बघून या ठिकाणी निवड करायची आहे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी 1 नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त नंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, हे तुम्हाला निवडायचं आहे. यामध्ये तुम्हाला नाही हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. जर तुम्ही हो निवडलं तर तुमचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत, कारण जो नवीन GR आलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला यामध्ये तुम्ही पात्र न ठरता अपात्र त्या ठिकाणी तुम्ही ठरू शकता. त्यामुळे तुम्हाला हे ऑप्शन नाही निवडायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत, तर तुम्हाला हे तुम्ही व्यवस्थित बघून तुम्हाला या ठिकाणी निवड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली या चेकबॉक्सला ओके करायचं आहे, ज्यामध्ये उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस मी पात्र राहील, हे तुम्हाला चेकबॉक्सला ओके करायचं आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची ई-KYC सक्सेस झाली असा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल. ई-KYC सक्सेस झाल्याचा मेसेज तुमच्यासमोर येईल, म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण झालेली आहे असे तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरबसल्या तुमची ई-KYC तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.